विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात युती झाली आहे। जनसुराज्यचे संस्थापक विनय कोरे आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार यांनी करवीर विधानसभा मतदारसंघासाठी ही युती घडवून आणली आहे। विशेष म्हणजे जिल्ह्याचं राजकारण, समाजकारण, राजकारणातले बदलते प्रवाह हे सर्व लक्षात घेऊनच ही युती केल्याचा दावा या दोघांनी केला आहे। मतदारसंघाची पुनर्रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला संपत बापूंच्या मतदारसंघातला काही भाग ह्या मतदारसंघामध्ये आला, माझ्या मतदारसंघातला जुन्या काही भाग ह्या मतदारसंघामध्ये आला आणि पूर्वीचा करवीर मतदारसंघ जिथं खानविलकर साहेब, बंटी पाटील पूर्वी होते त्यांच्यातले 3 जिल्हा परिषद मतदारसंघ ह्या मतदारसंघामध्ये आले आणि मग प्रामुख्यानं या मतदारसंघात एक विशिष्ट अशी अवस्था तयार झाली। शेतकरी कामगार पक्ष आणि जनस्वराज्याला या निमित्तानं एका जागी येऊन या लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणं गरजेचं होतं। या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग आज झालेला नाही, परंतु करवीर मतदारसंघापुरता आम्ही हा प्रयोग शेतकरी कामगार पक्षानं हा प्रयोग केलेला आहे। त्याप्रमाणे उमेदवार आमचा आणि चिन्ह त्यांचं अशा पद्धतीचं आपलं हे उद्याचं निवडणुकीचं सूत्र आहे। कोपारडे गावात झालेल्या मेळाव्यात या दोघांनी युतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। या मतदारसंघातून राजू सूर्यवंशी या नवख्या उमेदवाराला करवीर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे। या निवडणुकीमध्ये संपत बापू आणि विनय कोरे यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे येणारी निवडणूक आम्ही जिंकतो असा एक विश्वास मला ठाम आहे आणि तो मोठ्या विजय आमचा मोठ्या मतांचा असेल। दरम्यान सध्या ही युती केवळ करवीर या मतदारसंघासाठी असली तरी राज्यातही त्याचा विस्तार करण्याचे संकेत मिळत आहेत। मात्र या युतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकीय समीकरण बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल पांढरे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।